नमस्कार मित्रांनो, डीजीपी डिजिटल अकॅडमीवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण सार्वजनिक आरोग्य विभाग परीक्षा 2021 या 2021 मध्ये झालेले आरोग्य सेवक या पदाचे प्रश्न बघणार आहोत, जे की वर्ग 3 च्या कुठल्याही पदासाठी पोलीस भरती असो, ग्रामसेवक असो किंवा तलाठी भरती असो किंवा इतर वर्ग 3 ची कोणतीही परीक्षा द्या, त्या परीक्षेत नेहमी रिपीट होणारे प्रश्न आहेत. ते आपण बघणार आहोत. पहिला प्रश्न आहे, राज्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यास कधी सुरुवात झाली? मित्रांनो, पर्याय आहेत 98, 1998, 2000, 2002 आणि 2004. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, जे की ग्रामपंचायत आणि पंचायत समिती या लेवलवर उत्कृष्ट स्वच्छतेविषयक कार्य करण्यासाठी दिलं जातं आणि याची महाराष्ट्र शासनाने सुरुवात केलेली आहे मित्रांनो 2000 ते 2001 या दरम्यान. याचा अचूक उत्तर आहे बी. पाण्याची घनता रिकाम्या जागा या तापमानाला उच्चतम असते. मित्रांनो, पर्याय 4 डिग्री सेल्सिअस, 25 डिग्री सेल्सिअस, 0 डिग्री सेल्सिअस आणि 73 डिग्री सेल्सिअस. पाण्याची घनता ही 4 डिग्री सेल्सिअसला उच्चतम असते. हा नेहमी कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे. साहजिकच वाटतं की पाण्याची घनता ही 0 डिग्री सेल्सिअसला सर्वात जास्त असायला पाहिजे, परंतु तसं होत नाही मित्रांनो. 4 डिग्री पासून जेव्हा तापमान आपण थंड करत जातो तेव्हा त्याचं तापमान वाढतं, म्हणजे आणि पाण्याला जर 4 डिग्री सेल्सिअस पासून उष्णता देत झाली तर त्याचं 0 डिग्री सेल्सिअसकडे रूपांतर होतं. यालाच पाण्याचे असंगत आचरण देखील म्हणतात. प्रश्न क्रमांक 3, खालील प्रश्नामधील विसंगत शब्द ओळखा. कंस, स्पर्शिका, कर्ण आणि त्रिज्या. यामध्ये मित्रांनो स्पर्शिका, कर्ण आणि त्रिज्या हे तिन्ही पार्ट जे आहेत ते वर्तुळांचे भाग आहेत, पण कंस हा वर्तुळाचा भाग नाही, म्हणून याचा अचूक उत्तर कंस आहे. पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? मित्रांनो, औरंगाबाद, नागपूर, पणजी या तिन्ही ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहेत, तर नवी मुंबई या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही. पित्तशयात साठवलेल्या पित्ताचा मूळ स्रोत खालीलपैकी कोणता? यकृत, पित्ताशय, स्वादुपिंड आणि लहान आतडे. मित्रांनो, यकृत या भागामध्ये पित्ताशय साठवलेलं असतं. त्याचा मूळ स्रोत देखील यकृतच आहे. लहान आतडे हे आपल्या शरीरात सर्वात जास्त संख्येने उपलब्ध असतात. त्यांचा व्यास लहान असतो, म्हणून फक्त त्यांना लहान आतडे म्हणतात. लहान आतड्याची लांबी ही मोठ्या आतड्यांपेक्षा जास्त असते. महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणत्या पर्वतरांगा आहेत? मित्रांनो, महाराष्ट्राच्या उत्तरेस सातपुडा पर्वतरांगा आपल्याला आढळून येतात. महाराष्ट्राच्या उत्तरेला जर बघितलं तर नर्मदा आणि तापी ह्या 2 नद्या आहेत आणि महाराष्ट्राच्या अगदी बाउंड्रीवर हे सातपुडा पर्वतरांग आपल्याला दिसून येते. नकाराधिकार म्हणजेच राईट टू रिजेक्ट म्हणजे काय? नकाराधिकार हा मित्रांनो मतदार जे असतात त्या मतदारांना सर्व उमेदवार नाकारण्याचा संपूर्ण हक्क देतात. जर आपल्याला एखादा उमेदवार जो की निवडणुकीमध्ये उभा आहे, पण कुठलीही निवडणूक असो, त्या निवडणुकीमध्ये उभा असलेला व्यक्ती जर आपल्याला आवडत नसेल तर आपण राईट टू रिजेक्ट हा अधिकार वापरू शकतो. त्यामध्ये मतदारांना हा अधिकार आहे. याचा अचूक उत्तर फक्त ए बरोबर आहे. 1965 मध्ये पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले तेव्हा या पंतप्रधानांनी जय जवान जय किसान असा नारा देऊन देशातील सैनिक आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले होते. 1965 ला लाल बहादूर शास्त्री हे पंतप्रधान होते. मित्रांनो, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मृत्यूनंतर लाल बहादूर शास्त्री हे पंतप्रधान पदावर आले होते आणि त्यावेळेस त्यांनी जय जवान जय किसान हा नारा दिला होता. 1965 ला युद्ध भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान झालं होतं, तर 1962 म्हणजे 62 मध्ये भारत आणि चायना यांच्यामध्ये युद्ध झालं होतं. पाकिस्तान हा शब्द देखील मोठा आहे, तसा 65 हा आकडा देखील मोठा. 62 मध्ये 62 हा आकडा लहान आहे आणि चीन हा देश शब्दांमध्ये जर लिहिला तो देखील लहान आहे. ध्यानात ठेवायला, लक्षात ठेवायला सोपं. चीन हा 2 अक्षर आहेत, 62 हे छोटा अंक आहे, त्याच्यासोबत त्याची लिंक लावा आणि ध्यानात ठेवा. नेहमी परीक्षेला येणारा आणि कन्फ्यूज करणारे प्रश्न आहेत.
भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे? मित्रांनो, भारतातलं प्रसिद्ध रॉक गार्डन हे चंदीगड या सिटीमध्ये आहे. हे नेहमी परीक्षेला येणारे प्रश्न आहेत मित्रांनो. हे तोंड पाठच करा किंवा रिपीट बघा, रिपीट वाचा. मलेरियाग्रस्त व्यक्तीकडून निरोगी व्यक्तीकडे मलेरियाचा प्रसार करण्यात या चावणारी माशीची महत्वाची भूमिका असते. आता एका व्यक्तीला मलेरिया झाल्याने तो दुसऱ्या व्यक्तीला मलेरिया कसा होतो, त्याचं संक्रमण कसं होतं, ते फक्त अनाफिलीस डासांची जी मादी असते त्या मादीतून हे संक्रमण होतं. अनाफिलीस डास असतो, त्यांची मादी चावली, एका मलेरियाग्रस्त व्यक्तीला चावली आणि परत दुसऱ्या मलेरियाग्रस्त व्यक्तीला चावली, तर तो त्यांचं संक्रमण ही अनाफिलीस डासांची मादी करते. मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? मित्रांनो, मिशन इंद्रधनुष्य हे एक्झामला येऊ शकतं भविष्यात, कारण 2020 पासून जे कोविड-19 जे आले आणि लसीकरण त्याचा मुख्य उद्देश होता. तर मिशन इंद्रधनुष्य चर्चेचा विषय, करंटचा विषय म्हणून हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. लसीकरण याचं अचूक उत्तर आहे. मिशन सुवर्ण क्रांती एक ध्यानात ठेवा. सुवर्ण क्रांती जे की शेतीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आहे. तो प्रश्न आणि मिशन इंद्रधनुष्य हा प्रश्न नेहमी कन्फ्यूज करणारे प्रश्न विद्यार्थ्यांसाठी असतात. विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला असतो किंवा कोणाला आहे? मित्रांनो, विधानसभा असो किंवा संसदेमधील लोकसभा हे सभागृह असो, यामध्ये जर समान मते पडले तर संबंधित विधानसभेचे आणि लोकसभेचे जे अध्यक्ष किंवा सभापती असतात त्यांना हे निर्णायक मत देण्याचा अधिकार असतो. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख मित्रांनो गट विकास अधिकारी असतो. गट विकास अधिकारी असतो. तर मुख्य कार्यकारी अधिकारी मग कशाचा असतो? तर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदचा प्रशासकीय प्रमुख असतो. CEO म्हणतात त्याला. महाराष्ट्र शासनाने महाविद्यालयीन आणि शालेय परिसरातून सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीस प्रतिबंध केलेला आहे. तो किती अंतराच्या आतमध्ये सिगारेट आणि तंबाखू विकल्या जाऊ शकत नाहीत किंवा विक्रीस प्रतिबंध केला आहे? तर त्याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो 100 मीटर्स. खनिज संपत्तीने समृद्ध असलेले छोटा नागपूरचे पठार भारतातील कोणत्या राज्यात वसलेले? बघा मित्रांनो, छोटा नागपूरचे पठार कुठे आहे? पर्याय आहेत विदर्भ, महाराष्ट्र, राजस्थान, झारखंड, उत्तराखंड. कन्फ्यूज करण्यासाठी तुम्हाला पहिलाच पर्याय महाराष्ट्र दिलेला आहे मित्रांनो. पूर्ण छोटा नागपूरचे पठार हे महाराष्ट्रात नसून झारखंड या राज्यामध्ये आहे. बघा, नागपूर जिल्हा हा महाराष्ट्राला आहे, तिथे कन्फ्यूज होऊ नका. छोटा नागपूरचे पठार हे झारखंड राज्यामध्ये येतं. योग्य प्रतीच्या ब्लिचिंग पावडरमध्ये म्हणजे TCL मध्ये क्लोरीनचे प्रमाण किती असावे? हा प्रश्न आहे. आरोग्य विभागाची भरती असल्यामुळे सायन्सचे प्रश्न इथे जास्त असतील. मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे 33%. ब्लिचिंग पावडर हे जल शुद्धीकरणासाठी वापरलं जातं, लक्षात राहू द्या. जननी सुरक्षा योजनेअंतर्गत शासकीय रुग्णालयात प्रसूती झाल्यास ग्रामीण भागातील लाभार्थीस रुपये लाभ मिळतो. म्हणजे ज्या महिलेची प्रसूती ही शासकीय रुग्णालयात झाली तर तिला जननी सुरक्षा योजनेअंतर्गत किती रुपये लाभ मिळतो? तर याचं अचूक उत्तर आहे 700 रुपये. एक एक किंवा 2 मुली असलेल्या व मुलगा नसलेल्या आणि नसबंदी शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या दारिद्र्य रेषेखालील जोडप्यांना यांच्या नावे कन्या कल्याण योजना महाराष्ट्र शासनातर्फे लागू करण्यात आलेली आहे. बघा, ज्यांना 1 किंवा 2 मुली आहेत आणि ज्यांना मुलगा नाही, पण त्यांनी नसबंदी केली, शस्त्रक्रिया करून घेतलेली आहेत, अशा दारिद्र्य रेषेखालील BPL कुटुंबातील जोडप्यांना कन्या कल्याण योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन
जो काही लाभ देतो त्या योजनेला, कन्या कल्याण योजनेला कुणाचं नाव दिलेलं आहे? तर याचं अचूक उत्तर आहे सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले, ज्या की भारतातील पहिल्या महिला स्त्री शिक्षिका म्हणून देखील ओळखल्या जातात. यांच्या नावाने महाराष्ट्र शासनाने कन्या कल्याण योजना सुरू केलेली आहे. नेत्रगोलातील द्रवाचा दाब वाढल्यामुळे खालीलपैकी कोणता नेत्रविकार होतो? मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे काचबिंदू. काचबिंदू हा नेत्रगोलातील जो दाब आहे त्याचा दाब वाढल्यामुळे काचबिंदू हा आजार होतो. तर तुम्हाला जवळचं किंवा दूरचं दिसतं, यावरून दूरदृष्टी आणि निकटदृष्टी हे 2 आजार असतात. त्यासाठी विशिष्ट भिंगाचे चष्मे वापरून हे आजार दूर करता येतात. मासिक पाळीचे चक्र 28 दिवसांचे नियमित असल्यास स्त्री बीजनाटामधून स्त्री बीज केव्हा बाहेर पडते? मित्रांनो, याचा अचूक उत्तर 10 ते 18 दिवसाच्या दरम्यान स्त्री बीज बाहेर पडते. बाळाच्या आरोग्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबीला पहिली लसीकरण असे म्हटले जाते? बाळाच्या आरोग्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबीला पहिलं लसीकरण असं म्हटलं जातं? याचं अचूक उत्तर आहे कोलोस्ट्रॉम. माता मृत्यू प्रमाण मोजताना कोणते प्रमाण वापरले जाते? मॅटर्नल मोर्टॅलिटी रेशिओ, माता मृत्यू प्रमाण. मित्रांनो, यासाठी 1,00,000 जन्मलेली बालके विचारात घेतली जातात. बघा, 1,00,000 जन्मलेल्या बालकामागे बालकांना जन्म देणाऱ्या किती माता ह्या मृत्यू पावतात, त्यावरून माता मृत्यू प्रमाण हे काढलं जातं. बालकांना जन्मापासून किती महिन्याच्या आत BCG लस दिली जाते? मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे 12 महिने. 12 महिन्याच्या आत BCG लस ही दिली जाते. भारतात या ठिकाणी राष्ट्रीय पोषण संस्थेचे मुख्यालय आहे. मित्रांनो, राष्ट्रीय पोषण संस्था कुठे आहे? त्याचं मुख्यालय कुठे आहे? तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो हैदराबाद. हे पर्याय बरोबर आहे. बाळाचे वजन जन्मता वजनाच्या दुप्पट होण्यासाठी किती महिन्यात ते दुप्पट होते? रिकामी जागा महिन्यात ते दुप्पट होते. बाळाचे जे जन्मताचं जे वजन असतं ते दुप्पट होण्यासाठी साधारणतः किती कालावधी लागतो? त्याचं अचूक उत्तर आहे 6 महिन्याचा कालावधी लागतो. खालीलपैकी कोणता आजार श्वसन मार्गाने पसरतो? श्वसन मार्ग बघा, पोलिओ हा श्वसन मार्गातून होतो का? मलेरिया बघा, डेंग्यू आणि कोविड. तर कोविड-19 आपल्याला माहिती आहे, सगळ्यांनी मास्क वापरलेले असतील. हा, श्वसन मार्गाने होऊ नये म्हणून हे मास्क होते. मलेरिया झालेल्या रुग्णाला समूळ उपचारासाठी कोणते औषध दिले जाते? एखाद्या व्यक्तीला मलेरिया झालाय तर तो पूर्ण नष्ट होण्यासाठी त्याला ट्रायमॅक्विन नावाचं औषध दिलं जातं. ट्रायमॅक्विन किंवा मॅक्विन. जगात कोणत्या देशाने कुटुंब नियोजन कार्यक्रम सर्वप्रथम सुरू केला होता? बघा, प्रथम एखादी गोष्ट पहिल्यांदाच घडली असे प्रश्न वर्ग 3च्या भरतीमध्ये जास्तीत जास्त येतात. आणि हे प्रश्नाचं अचूक उत्तर आहे भारत. भारताने जगातील सर्वात प्रथम कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम सुरू केला होता. इंदिरा गांधींच्या कार्यकाळामध्ये हा कार्यक्रम सुरू झाला होता. विचारतील प्रश्न तुम्हाला, कुणाच्या कार्यक्रमामध्ये कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला? तो इंदिरा गांधींच्या काळात. आजारी श्याम बालकांना कुठे भरती केली जाते? सॅम आणि मॅम हे 2 अंगणवाडी केंद्रामधील अंगणवाडी केंद्रात की जे मुलं शिकतात त्यामध्ये जी कुपोषित मुलं असतात त्यांना सॅम आणि मॅम मध्ये वर्ग केलं जातं. श्याम हे मॅमपेक्षा अतिशय कुपोषित बालक असतात, म्हणून त्यांना अंगणवाडी केंद्रातून काढून बाल उपचार केंद्रामध्ये पाठवलं जातं. बघा, लक्षात घ्या, अंगणवाडी केंद्रामध्ये जे काही अंगणवाडी ताई असतात त्यांच्याकडे श्याम आणि मॅम बालकांची नोंदणी असते. मॅम मधून एखादा बालक जर श्याम मध्ये गेला, म्हणजे जास्त कुपोषित वाटत असला, तर तो बाल उपचार केंद्रामध्ये पाठवला जातो. खालीलपैकी कोणते जीवनसत्व मेदात विरघळणारे जीवनसत्व आहे? मित्रांनो, याचा अचूक उत्तर जीवनसत्व के.
महाराष्ट्रात कोणत्या व्यक्तीचा जन्मदिवस हा दृष्टिदान दिन म्हणून साजरा केला जातो? मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे डॉक्टर रामचंद्र भालचंद्र. डॉक्टर रामचंद्र भालचंद्र यांचा जन्मदिन हा दृष्टिदान दिन म्हणून साजरा केला जातो. कोणत्या ग्रंथी शरीरवाढ नियंत्रित करतात? मित्रांनो, याचा अचूक उत्तर आहे पीयूषिका. पीयूषिका या ग्रंथी शरीरवाढ नियंत्रित करतात. ग्रामीण भागात साधारणतः किती लोकसंख्येसाठी एक आशा स्वयंसेविकेची नियुक्ती केली जाते? मित्रांनो, यांचं अचूक उत्तर आहे 1000 लोकसंख्येमागे एक आशा वर्कर असते, त्यालाच आशा स्वयंसेविका असे म्हणतात. कॉप्लिक स्पॉट हे लक्षण खालीलपैकी कोणत्या आजारात आढळते? मित्रांनो, कॉप्लिक स्पॉट हे गोवर या आजारामध्ये आढळते. आपल्या शरीरावर जे गोवर झाल्याच्या नंतर जे चट्टे येतात त्यालाच कॉप्लिक स्पॉट असं म्हणतात. ध्यानात राहू द्या, विसरू नका. खालीलपैकी कोणता आजार लैंगिक संबंधाने पसरतो? मित्रांनो, यांचा अचूक उत्तर आहे कावीळ हा लैंगिक आजारातून होतो. जेव्हा परीक्षेमध्ये वरील सर्व असे पद येतात तेव्हा मित्रांनो कन्फ्यूज होऊन वरील सर्वच टिक केलं जातं, परंतु प्रत्येक वेळेस तसं होत नाही. जास्तीत जास्त वेळेस होतं, परंतु प्रत्येक वेळेस असं होत नाही आणि हे प्रश्न असे मग तुमचं मेरिट ठरवणारे असतात. जन्मापासून किती महिन्यांच्या आत BCG लस दिली जाते? हा प्रश्न रिपीट झालाय. 12 महिन्याच्या आत ही BCG लस दिली जाते. सोयाबीनमध्ये किती टक्के प्रथिने असतात? याचा अचूक उत्तर आहे मित्रांनो 40% प्रथिने हे सोयाबीनमध्ये असतात. गलगंड हा आजार कशांच्या कमतरतेमुळे होतो? नेहमी परीक्षेला येणारा प्रश्न आहे गलगंड. कुठलीही परीक्षा द्या वर्ग 3ची हा प्रश्न असतोही असतो. 90% जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न सापडूनच येतो. त्याचं अचूक उत्तर आहे आयोडीन. आयोडीनच्या कमतरतेमुळे आपल्याला गलगंड होतो. टॅमीफ्ल्यू हे औषध खालीलपैकी कोणत्या आजारावर वापरतात? टॅमीफ्ल्यू हे औषध मित्रांनो स्वाईन फ्ल्यू या आजारावर वापरलं जातं. क्षार संजीवनी ORS ओरल रिहायड्रेशन सोल्युशन मध्ये खालीलपैकी कोणता घटक नसतो? बघा, क्षार संजीवनीमध्ये खालीलपैकी कुठला घटक नसतो? तर यामध्ये सोडियम असतं, पोटॅशियम असतं आणि ग्लुकोज असतं. याच्यामध्ये कॅल्शियम हा घटक नसतो. मित्रांनो, ORS मध्ये कॅल्शियम हा घटक नसतो, ध्यानात राहू द्या. कोविड-19च्या प्रतिबंधासाठी खालीलपैकी कोणत्या उपाययोजना केल्या जातात? चेहऱ्यावर मास्क व्यवस्थित लावणे, हो लावलं जातं. 2 व्यक्तीमध्ये 2 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतर ठेवणे, वेळोवेळी साबण पाण्याने हात धुणे. वरीलपैकी सर्व, याच्यापैकी वरीलपैकी सर्व, ह्या सर्व गोष्टी आपण कोविड-19च्या काळामध्ये केलेल्या आहेत. हो, 1-1.5 वर्ष आपल्या याच्यात गेले. रक्तगटाचा शोध पुढीलपैकी कोणी लावला? मित्रांनो, रक्तगटाचा शोध कार्ल लँड स्टॅनर याने लावलेला आहे. जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? नेहमी येणारा प्रश्न आहे मित्रांनो. 1948 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. DPT या त्रिगुणी लसीमुळे कोणत्या आजाराचा प्रतिबंध होत नाही? मित्रांनो, DPT ही त्रिगुणी लस आहे. 3 रोगावर प्रतिबंध करते किंवा 3 रोगांसाठी उपयुक्त आहे. ते 3 रोग म्हणजे घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात. परंतु प्रश्नामध्ये प्रतिबंध होत नाही असं आहे, त्यामुळे याचं उत्तर C हे अचूक उत्तर आहे. हगवण याने प्रतिबंध होत नाही. हगवण याचं अचूक उत्तर आहे. जागतिक लोकसंख्या दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? मित्रांनो, जागतिक लोकसंख्या दिन म्हणून हा 11 जुलै पाळला जातो. 1987 पासून हा दिवस साजरा केला जातो. मित्रांनो, ध्यानात राहू द्या.
आजारी असलेल्या व्यक्तींना निरोगी व्यक्तीपासून वेगळं करणं म्हणजे काय? बघा, कोविड काळामध्ये हा प्रश्न फारच झाला होता की वेगळं करायचं, वेगळं काय? आजार पडलेल्या व्यक्तींना आज निरोगी असलेल्या व्यक्तीपासून वेगळं ठेवून याला अलगीकरण म्हणतात मित्रांनो. बघा, अलगीकरण आणि विलगीकरण यामध्ये कन्फ्यूज व्हाल, परंतु त्याचं अचूक उत्तर अलगीकरण आहे. कोविशिल्ड लसीच्या 2 डोसामधील अंतर किती असावे? पहिली लस घेतल्याच्या नंतर दुसरी लस किती दिवसाच्या नंतर घेता येईल? तर याचं उत्तर कोविशिल्ड लस विचारली. बघा, एक कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या 2 लसीचं अंतर वेगवेगळं आहे. ही कोविशिल्ड लस आहे, त्याचं अंतर 28 दिवसाचं आहे. तर कोव्हॅक्सिनचं हे 84 दिवसाचं अंतर दिलेलं होतं. नंतरच्या काळात त्याने ते कमी केलं होतं. शरीराचा तोल सांभाळण्याचं काम मित्रांनो आपला लहान मेंदू करतो. जो छोटा मेंदू असतो तो शरीराचा तोल सांभाळण्याचं कार्य करतो. 24/7 प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे काय? 24/7 म्हणजे 24 तास आणि 7 दिवस संपूर्ण आरोग्य सेवा पुरवणे. याला 24/7 असं म्हटलं जातं. 24 hours इन 7 days. 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून कॅलरीज ऊर्जा मिळते. स्निग्ध पदार्थापासून 9 कॅलरीज ऊर्जा मिळते. प्रथिनापासून 7 मिळते. ध्यानात राहू. स्निग्ध पदार्थ 9 कॅलरीज ऊर्जा. खूप जास्त प्रमाणात व्यायाम केल्यानंतर पायाचे स्नायू आखडतात. हे पायाचे स्नायू आखडणे हे कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे घडते? तर आपल्या शरीरामध्ये लॅक्टिक ऍसिड याच्या कमतरतेमुळे हे स्नायू आखडतात. पोलीस भरतीचं ग्राउंड केलंय, भरपूर मोठ्या प्रमाणात तुम्ही ग्राउंड मारलंय आणि थकवा येतो, तो लॅक्टिक ऍसिडमुळे. लिंबाचं पाणी घ्यायचा, त्यामध्ये हे असतं. मलेरियाचा प्रादुर्भाव कोणत्या परजीवापासून होतो? मलेरिया हा कुठल्या परजीवापासून होतो? तर प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स नावाची परजीव असतो, यापासून हा आजार होतो. नमस्कार मित्रांनो, तर हे होते आजचे 52 प्रश्न. या 52 प्रश्नामधून आपल्याला हे सर्व प्रश्न सार्वजनिक आरोग्य विभाग परीक्षा 2021 जी महाराष्ट्र शासनाने घेतलेली आरोग्य सेवक या पदासाठीची प्रश्न होती आणि त्यामधले GS चे प्रश्न आपण इथं दिलेले आहेत. मित्रांनो, जर हे व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.